तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर आगरी रायडर 03। काल मी सर्व्हिसिंग गाडीची करून आलेलो आहे। आफ्टर परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार आहे कसा आहे गाडीचा। कारण की 1 तारखेला गाडी घेतली मी 750 किलोमीटर चालली आणि मी सर्व्हिसिंग केली। 1000 किलोमीटरचेच नंतर सर्व्हिसिंग होती, पण मला लवकरच करायची होती। माझे 5वे गेअरचा थोडा प्रॉब्लेम होत होता आणि काय काय केलं आहे आता त्या तुम्हाला सांगते है काय। चला मग बघा, ही आहे बाईक। हिच्यात मी सर्व्हिसिंगला केलेला आहे। पहिला कूलंट चेंज केला आहे। हा पार्टचा डिस आहे, पार्टचे डिसचा ऑइल चेंज केला आहे। हा बघा, हा ऑइल आहे, हे ऑइल चेंज केला आहे। हा पुढचा डिस्क आहे, पुढच्या डिस्कचा ऑइल इथे येते, यो चेंज केला आहे। आणि अजून काय केला नाही, फक्त मला गेअरचा प्रॉब्लेम होता, 5वे गेअरचा प्रॉब्लेम होता, तोच चेंज केला आहे। आणि आता मी तुम्हाला एक थोडी छोटीशी राईड रिव्ह्यू देणार आहे आणि माझा तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेन मी कशी चालते। आणखी 5वे गेअरला थोडीशी गाडी रॅप सोडत होती। आता चला डायरेक्ट गाडीवर सांगते, पोपटी लावून जायचं आहे। तर चला, बाईक केलेली आहे स्टार्ट। आता बाईक करतो मी, छोटासा राईड रिव्ह्यू देते, कारण की मी माईक नाही आणलेला ना, म्हणून त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे। माईक अजून जॅकेट विकेट सगळं घेवायचं आहे, पूर्ण रायडिंगचा करायचं आहे। फायरिंगमध्ये पण खूप म्हणजे लयूच चेंज आला आहे। मी पहिल्यापासून व्हिडिओ बनवल्या नाही ना। विल्ली होऊन जाऊ दे का। लय हवेचा आवाज येतोय। आता आफ्टर परफॉर्मन्स तुम्हाला मी सांगायचं झालं तर फायरिंगमध्ये खूप चेंज झाला आहे। पहिले थोडीशी विएडचीच फायरिंग वाटत होती, आता थोडी स्मूथ फायरिंग वाटते। आणि आवरा शुद्ध काही मी बोलू शकत नाही, माझ्याशी आवराच शुद्ध बोलून होईल। आता याच्या पूर्वी मी आगरी भाषेतून सांगू शकतो, कारण की मला एक कमेंट आलेली की थोडी आपली भाषा सुधार, पण ती काय भाषा सुधरू शकत नाही मी। पहिले सर्व्हिसिंगच्या आधी तुम्ही गाडी जास्त फास्ट मारूच नाही शकत, कारण की वेगळाच फील देत आहे। बघा काय नजारा आहे, पहिला नजारा बघा, नंतर सांगते। तो चला, आता अजून सांगायचं आला तर बाईकचा इनिशियल टॉर्क वाढला आहे। बघा समोरला कसा कर्नाला किल्ला आहे, आयफेल टावर आहे, आणि इकडं कसा थोडा राईडची मजा येते। आणि बाईक तर आपली एक नंबर आहे। सर्व्हिसिंगचे नंतर तुम्ही व्हिजिट करू शकता पनवेलचा KTM शोरूम, आहूजा KTM शोरूम, तिथून गाडी मी घेतलेली आहे, तिथंच काल सर्व्हिसिंग केली। आता काय चाललो ना आपण, तेलीचे पारण चाललो, तेलीचे पारण। आणि आता तुम्हाला मी थोडासा अजून एकदा दाखवते की गाडीचा काय इनिशियल स्पीड आहे। तर आता मी भुक्कन आहे, आता तुम्ही मजा घ्या। हे बघ, यो वराचा झाड आहे इथंशी ना। आम्हाला 4थी 5वीला असताना सलीला सांगायची, लय लांब चाललोय सांगून जवळ सांगायची। आम्हाला वाटत बाबा कया चाललो ना कया नाही। थोडा हवेचा आवाज आहे, तसं थोडा ॲडजस्ट करा। आता मी हाणतोय माईक। 5वे गेअरचा माझा प्रॉब्लेम होता, तो अजून काही तेवढा झाला नाही, पण बऱ्यापैकी त्यांनी केला आहे। त्यांनी बोलला आहे का वाटलाच प्रॉब्लेम तर डायरेक्ट शोरूमला घेऊन ये, आम्ही करून देऊ। KTM वाल्यांची ही एक गोष्ट चांगली आहे, आपला दुर्लक्ष नाही करत, की जे आपण जी कंप्लेंट करतो ना त्याच्याकडे दुर्लक्ष बिलकुल नाही करत। आता 80 फिरू चला, कारण की पेट्रोल 100 किलोमीटर चालायला आवराच आहे। काय सीन वाटते बघा, काय सीन वाटते, हाय हाय।
रांगोल्या कारिता. आयाशी आहे ना, आयाशी गटारीच्या दिवशी म्हणजे पावसाला असतंय, पावसाला ना आणशी पूर्ण पाणी वावत असतंय. लोलतान डायरेक्ट आयाशी येऊन दारू बिरू पिऊन ये बाई तशी ये साईडला डायरेक्ट लोलतान याच्यान या दारवा बिरवा पिऊन गाटा इटारीच्या दिवशी कसली पण मजा जाम असते. कसला व्ह्यू वाटते बघ का, कसला व्ह्यू वाटते. आणि पुन्हा एकदा जाता जाता सांगतो काय, चला तर पुन्हा मी एकदा जाता जाता सांगतो. कारण की आता पहिल्याच व्हिडिओ आहे तर तेवढा एक्सपिरियन्स नाही, तरी पण गाडी ना भारी वाटला का. पहिले सर्व्हिस नंतर पूर्ण ऑइल चेंज झाल्यामुळे इंजिनचा साऊंड मस्त एक नंबर, गाडीचा साऊंड भारी वाटतंय. आणि थोडा इनिशियल पॉवर पण वाढला आहे आणि ॲव्हरेज पण मला वाटतं 1-2 किलोमीटरचा फरक पडला आहे. आवरा गाडीन बाकी मस्त झाला आहे. आणि पहिली सर्व्हिसच्या आधी तुम्ही गाडी बिलकुल 80च्या वरती नेऊ नका, नाही तर मग गाडीची वाट लागते आणि थोडा खर्च पण जास्त होते. आणि मला खर्च आला आहे गाडीला पहिले सर्व्हिसिंगचा 1977 रुपये पहिले सर्व्हिसचा, 1977 रुपये पहिले सर्व्हिसचा खर्च आला. बिल तुम्हाला नंतर मी फोटो टाकीन घरा पोचल्यावर, कारण मी आणला नाही. तर चला भेटू अशाच एक पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आता पुढची व्हिडिओ मी बनवीन आपली ॲव्हरेजची, तो सांगितलेलाच आहे याच्यानं. तर नक्की या, परत थोडा सपोर्ट दाखवा. तर चला भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.